मित्रांनो, आज आपण जाणार आहोत देवगड तालुक्यातील गोवळ या गावी श्रीयुत आशिष नार्वेकर यांच्या काजू फॅक्टरीला भेट द्यायला. बरोबर मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलात. श्रीयुत आशिष नार्वेकर यांनी काजू फॅक्टरी बंद करून त्याच फॅक्टरीमध्ये 3 युनिटने सस्यपालन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी आपल्याकडे मार्च 2024 मध्ये सस्यपालनाचं ट्रेनिंग घेतलं आणि तब्बल 2 वर्षानंतर त्यांनी सस्यपालन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी या आपल्या ठिकाणी सस्यपालनाचे व्यवस्थित पिंजरे उभारून प्रॉपर फॉगरची सोय करून एक छान सेटअप तयार केलेला आहे. तो आपण आज त्यांच्या या फॅक्टरीमध्ये जाऊन पाहणार आहोत. चला तर मग लगेच जाऊ आशिष नार्वेकर यांच्या काजू फॅक्टरीला भेट द्यायला, जे आता होणार आहे सस्यपालनाचं केंद्र. नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोसावी. अभंगू रॅबिट फार्म या मार्फत आपण जे महाराष्ट्रामध्ये सस्यपालनाचं लोण आणलं, त्यामध्ये अजून एक फार्म आपल्याकडे सुरू होत आहे. हे फार्म सुरू होत आहे गोवळ, सावरगड, तालुका देवगड आणि कासारडी तिथेवरून आतमध्ये गोवळ म्हणून जाऊ, तालुका देवगड. इथे आपण आशिष नार्वेकर यांच्यासोबत हे फार्म चालू करतो आहोत. आशिष यांचे हे तुम्हाला शेड दिसतंय, ते ऍक्च्युली आधी काजू फॅक्टरी होती आणि ते काजू फॅक्टरी नंतर त्यांनी या फॅक्टरीमध्येच आता हे 3 युनिट पासून रॅबिट फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, त्यांनी आमच्याकडे 2 वर्षापूर्वी मार्च 2024 मध्ये ट्रेनिंग घेतली होती आणि त्यानंतर त्यांना सस्यपालन सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी 2 वर्ष लागले. सो देर आहे दुरुस्त आहे आणि त्यांनी हे स्वतःहून त्यांचे पिंजरे बनवले आहेत. त्यांना आपण आज हे 30 प्राणी आणून दिले आहेत. 21 माझ्या आणि 9 असे 30 प्राण्यांनी आपल्याकडे घेतलेले आहेत. सो आपण लगेचच बोलू. आशिष, येस, मनपूर्वक अभिनंदन आणि छान करू. कसं वाटतंय तुमचं सर्वांचं माझ्या नर्मदा फार्म प्रायव्हेट फार्म स्वागत आहे. येस, मी आशिष नार्वेकर निलेश गोसावी बरोबर गेल्या 2 वर्षापासून त्यातमध्ये होतो. करूया शेवटी आजचा दिवस मत ठरलेला आहे आणि आम्ही आज पूर्णपणे सक्सेसफुली हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आशिष, तुम्हाला आपण मार्च मध्ये ट्रेनिंग दिलं होतं. त्यानंतर मला बराच गॅप झाला. तुम्हाला नोट्स आहेत ते रिफ्रेश करायला लागले. तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्ही रिचेबल आहोत. कधी आम्हाला फोन करा. प्राणी तुम्हाला दाखवले आहेत मी. सगळे टाईप्स आपण कव्हर केले, बरोबर ना? सगळ्या प्रकारच्या टाईप्स प्राणी मला आपण दिलेले आहेत. तुम्हाला एक पाणी दिली आहे, ती प्रेग्नेंट पण आहे. 3-4 दिवस पिल्ला झाले, त्याची काळजी घ्या व्यवस्थित. खूप छान बोला आपण. ठीक आहे. तुमचं ऑलरेडी पोल्ट्री फार्म पण आहे. पोल्ट्री पण आहे, म्हणून मी या लाईफ स्टॉक मध्येच एंटर करायचा निर्णय घेतला. पोल्ट्रीमध्ये पण एक प्रॉपर रेग्युलर इन्कम सोर्स आहे आणि सस्ते पण आपल्याला एक प्रॉपर सबस्टॅन्शियल इन्कम. तुम्ही छान करा, एकदम व्यवस्थित करा. आपण म्हणजे सगळेच्या सगळे सस्टेनचं काम करणार आहोत. 21 माझ्यामुळे तुम्हाला काय म्हटलं तरी एक बॅच जर आपण व्यवस्थित काढली तर तुम्हाला 100-120 प्राणी मिळायलाच पाहिजे. पुढे जाऊन ते 2 महिन्यामध्ये चालू होईल. पहिले बॅच आहे तुम्हाला 3 महिने. ठीक आहे. तुमचं प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला 100 ते 120 प्राणी मिळायला पाहिजे. ठीक आहे. सुयश, तुम्हाला खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. ठीक आहे. आणि तुमच्या 7 मार्चच्या ट्रेनिंग एक अटेंड करेल रिक्वेस्ट. 7 मार्चला परत ट्रेनिंग आहे नेक्स्ट सॅटर्डेला. तुम्हाला पण सांगतो 7 मार्चला ट्रेनिंग आहे. ज्यांना पण ट्रेनिंगला यायचं आहे. पण बरेच जण मला फोन करतात की ट्रेनिंग कधी आहे. तसं पण एक शॉर्ट व्हिडिओ करेन बघेल. पण आता येते पुढच्या शनिवारी आपल्याकडे 7 मार्चला ट्रेनिंग आहे. तुम्हालाही सस्यपालन शिकून द्यायचं नक्की. ठीक आहे. धन्यवाद. सो मित्रांनो, आपल्यासोबत आता आहेत मैन नार्वेकर. हा मुंबईला असतो, इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच एवढे सस्य बघितले. आपण त्याशी बोलू. मैन, हाय. नमस्कार. हाय. कसं वाटलं? मला मस्त असते. माझं नाव महीन नार्वेकर आहे आणि मी आशिष नार्वेकरांचा मुलगा आहे आणि हे गेले 2 वर्षापासून ह्याचं रॅबिट फार्मिंगचं काम शिकत आहे आणि लास्ट 2 आठवड्यापासून काम चालू केलं. मला तर ससे बघून तर चांगलंच वाटतंय. येस. एक्सायटेड? हा, एक्साइटेड. व्हेरी गुड. छान करूया आपण. आता वरच्यावर येत राहा. हो. महिन्याभराने येत राहा. ठीक आहे. ओके. ऑल द बेस्ट. येस.